आज आपण अंडा करी ही रेसिपी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। अंडा मसाल्यासाठी जे जे लागणार आहे ते साहित्य बघून घेऊया। कांदा बारीक चिरलेला, ह्यामध्ये खोबरं, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेले आपण मिश्रण, मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला, धनिया पावडर, हा आपला घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला, आणि ही आलं लसूणची पेस्ट। आणि हे अंडे आपण आता हे 6 अंडे आपण शिजवून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। हे पहा, आपण आता ह्यामध्ये 4 चमचे तेल टाकले आहे। आता आपण अंडे आपले फ्राय करून घेऊया। ह्यामध्ये असे एक एक व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अंडे। आपण हे असे अंडे आता फ्राय करून घेतलेले आहेत। पूर्ण तेलामध्ये शिजवलेले अंडे ते आपण हे तळून घेतलेले आहेत। आता आपण जे मसाला वाटलेला होता तो टाकून घेऊया। त्यामध्ये आपण हे पहा, आपण आता ह्यामध्ये जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेतलेले ज्यात आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। त्यानंतर आता हळद, मिरची पावडर, थोडीशी धनिया पावडर, थोडी गरम मसाला पावडर, चवीपुरतं मीठ आणि हा घरी केलेला मसाला। आपण हे आता हे पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। हे पहा, तुम्ही बघू शकता आता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेले आहे। आपला मसाला पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये जे अंडे फ्राय केले होते ते टाकून घेऊया आणि ते थोडे 2 मिनिटं परतून घ्यायचे। हे अंडे परतताना एकदम हलक्या हाताने परतायचे। पहा, आता तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ग्रेव्ही करू शकता। जर तुम्हाला पातळ हवं असेल तर किंवा घट्ट, ज्याप्रमाणे तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही तिथे पाण्याचा अंदाज टाकू शकता। आता ह्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं। 1 ग्लास पाणी तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता। आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित त्याला अशी तर्री आलेली आहे आणि व्यवस्थित ग्रेव्ही पण ही आपली तयार झाली आहे। हे पहा, आपली अंडा करी आता खाण्यासाठी तयार आहे।